येत असल्यामुळे बऱ्याच मुलांना त्याच्यामध्ये त्रास झाला. तो त्रास तुम्हाला जर का त्यावरती प्रश्न आले तर तुम्हाला होऊ नये म्हणून स्पेशली आज आपण शब्दांच्या जातीवर इथे आलोय, शब्दांच्या जाती शिकतोय. आपण जे काही शब्द बोलत असतो, कुठलेही एखादे वाक्य मी बोलले, जसं की समजा तुम्ही विद्यार्थी आहात, सहज वाक्य बोललो आपण, कुठलेही तुम्ही विद्यार्थी आहात, तर यामध्ये वापरले जाणारे जे शब्द आहेत ते शब्द सर्वच्या सर्व शब्द कुठल्या ना कुठल्या जातीचे असतात. कुठली तरी जात असते त्याला प्रत्येकाला. जसं की या ठिकाणी तुम्ही हा शब्द सर्वनाम म्हणून दिलेला आहे, सर्वनामाचा शब्द आहे. विद्यार्थी हा शब्द नाम आहे आणि आहात हा शब्द क्रियापद आहे. असे आपण बोलत असलेले सर्वच्या सर्व वाक्य आणि त्याच्यामध्ये वापरले जाणारे शब्द हे कुठल्या ना कुठल्या जातीचे असतात. बरोबर आहे? नाही, नवीन नाहीये, फक्त तुमच्या या बॅच वरती मी नवीन आज तुम्हाला लेक्चर घेतेय, पण नवीन नाहीये, तुमच्या बॅच वर पहिल्यांदा घेतेय. ठीक आहे. मग या सर्व काय असतात तर या असतात शब्दांच्या जाती. काय असतात? शब्दांच्या जाती. मग अशा एकूण शब्दांच्या जाती किती आहेत माहितीये? एकूण 8 जाती आहेत. शब्दांच्या एकूण 8 जाती आहेत. किती? किती जाती आहेत शब्दांच्या? शब्दांच्या एकूण किती जाती आहेत? शब्दांच्या एकूण किती जाती आहेत? 8 जाती आहेत. किती? 8. अगदी बरोबर, मस्त, एकदम छान. बरं, मग 8 जाती आहेत, कोणकोणत्या आहेत कोणाकोणाला माहितीये बरं? शब्दांच्या 8 जातींची नावे तुमच्यापैकी कोणाकोणाला माहितीये? सिरियलने टाईप करा आणि सांगा बरं, शब्दांच्या 8 जातींची नावे कोणती? एकाच मेसेज मध्ये 8ही शब्दांच्या जातीची नावे सांगा मला. एक एक मेसेज करू नका प्लीज, मला समजणारच नाही कोणी कोणता मेसेज केला. बरोबर आहे, माहित आहेत म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, बरोबर ना? नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय, अशा एकूण शब्दांच्या 8 जाती आहेत. आता काय करा, सर्वांनी लिहून घ्या. मग शब्दांच्या जाती म्हणून हेडिंग टाका, खाली लिहा शब्दांच्या 8 जाती आहेत, त्यांची नावे लिहा. सगळ्यात पहिली जात आहे नाम. नाम. दुसरी शब्दांची जात आहे सर्वनाम. लिहा, चला लिहायला सुरुवात करा. सर्वनाम. तिसरी शब्दांची जात आहे विशेषण. विशेषण. त्यानंतर येते क्रियापद. क्रियापद. पुढे आहे क्रियाविशेषण अव्यय.
किंवा क्रियाविशेषण एवढं जरी म्हटलं तरी चालते, बंधन नाही की त्याला तुम्ही अव्यय म्हणावं. त्यानंतर आहे शब्दयोगी अव्यय. याला मात्र अव्यय जोडायलाच हवं. शब्दयोगी अव्यय. नंतर आहे उभयान्वयी अव्यय. उभयान्वयी अव्यय. आणि सर्वात शेवटी आहे केवल प्रयोगी अव्यय. केवल प्रयोगी अव्यय. या एकूण शब्दांच्या 8 जाती आहेत. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. मेसेज बंद करा आणि वहीवर लिहून घ्या. मेसेज बंद करा सर्वांनी, वही पेन घ्या, तिथे लिहून घ्या. कारण हा टॉपिक तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. जे तुम्ही वहीवरती छान पद्धतीने लिहून घ्याल ते तुमच्यासाठी महत्वाचं आहे, तुम्हाला उपयोगी येणार पुन्हा ते, म्हणून लिहून घ्या सर्वांनी. या शब्दाच्या 8 जाती आहेत. आणि लिहून झाले की स्क्रीनकडे बघा, काही करत बसू नका. ठीक आहे. जर का तुम्ही पाहिलं की नाम काय असते, सर्वनाम काय असते, विशेषण काय, थोडक्यात इथेच सांगणार आहे मी आणि नंतर आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. पहिल्यांदा इथे समजून घ्या. नाम म्हणजे ना साध्या सोप्या शब्दामध्ये जर का सांगायचे झाले तर कुठल्याही एखाद्या गोष्टीचे नाव, वस्तू असेल, व्यक्ती असेल, प्राणी असेल, दिसणारी असेल, न दिसणारी असेल, जगातली असेल, जगाच्या बाहेरची असेल, कल्पनेतली असेल, अस्तित्वातली असेल, कुठलीही असली तरी चालेल. आपण बोलत असताना आपण प्रत्येक गोष्टीला नाव दिले आहे. आपण नावाशिवाय बोलूच शकत नाही. सांगायचं कसं की मी कशाबद्दल बोलते, म्हणून नाव दिलं. त्या नावाला काय म्हटले जाते? कुठल्याही गोष्टीच्या नावाला नाम असे म्हटले जाते. मग कशा कशाची नावे असतात बघा ना. एखाद्या व्यक्तीचं नाव घेतलं, राम, काय आहे? नाम आहे. एखाद्या प्राण्याचं नाव घेतलं, शेळी, नाम आहे. हे काय? नाम आहे. एखाद्या गुणधर्माचं नाव घेतलं, सौंदर्य, सौंदर्य नाम आहे. हेच महत्वाचं आहे बरं का. हे वाला महत्वाचं. एखाद्या स्थळाचं नाव घेतले, स्थळ, तुम्ही कोणत्या सिटीत राहता, कोणत्या गावात राहता, स्थळाचे नाव घेतले. तुम्ही कुठल्याही एखाद्या गोष्टीचे नाव जर का घेत असाल तर त्या नावाला म्हटले जाते नाम. मग ते व्यक्तीचे नाव, प्राण्याचे नाव, स्थळाचे नाव, कशाचे नाव असू शकते. आणि त्या नावाला काय म्हटले जाते? तर नाम असे म्हटले जाते. राणा प्रताप यादव, लक्ष दे स्क्रीनवरती बेटा. सर्वनाम कशाला म्हटले जाते? एखादा शब्द आपण एखादा पॅसेज जर का लिहिला, आम्हाला समजा माझ्याविषयी सांगायचे किंवा एखाद्या विद्यार्थ्याविषयी, तुमच्यापैकी एखाद्या विषयी सांगायचे, समजा मी आता समजा तुमच्यापैकी हर्षचे नाव घेतले. मी म्हटलं हर्ष हा माझा विद्यार्थी आहे, हर्ष हा हुशार आहे, हर्ष दररोज शाळेत जातो, हर्ष खूप अभ्यास करतो. हर्ष 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 राम 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 म्हटल्यासारखं होईल की नाही? असे होऊ नये, एकाच नामाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून त्याच्या ऐवजी वापरण्यासाठी एक शब्द काढला, तो आहे सर्वनाम. जसं की मी हर्षला म्हटलं तो, तर तो हा सर्वनाम झाला. मग तो, ती, ते, आम्ही, तुम्ही, कोण, ही सगळी काय असतात? तर सर्वनामे असतात. काय असतात? सर्वनामे. आता एखाद्या नामाच्या विषयी माहिती सांगायची की तिथे येतो विशेषण. कुठलाही एखादा नाम आहे, मी समजा नाम घेतला होता राम. मग राम कसा आहे? तर राम उंच आहे. रामच्या बद्दल अधिक माहिती सांगितली. राम कसा आहे? उंच आहे. शेळी कशी आहे? काळी आहे. सौंदर्य कसे आहे?
अमाप सौंदर्य आहे. लातूर शहर कसे? मोठे शहर आहे. एखाद्या नामाच्या विषयी तुम्ही अधिकची माहिती सांगण्यासाठी त्याचा गुण सांगा, त्याचा रंग सांगा, त्याची संख्या सांगा, त्याचा आकार सांगा, काहीही तुम्ही जर का माहिती सांगताय नामाच्या विषयी तर त्याला विशेषण म्हटलं जातं. फक्त बरोबर सांगते हा, पुन्हा डिटेलमध्ये शिकणार आहोत आपण हे सगळं काही. क्रियापद कशाला म्हटलं जातं? जा, ये, उठ, बस, इकडे जा, ये, उठ, बस, खाणे, पिणे, बोलणे, खातात, पितात, बोलतात, अशा पद्धतीचा जो क्रियावाचक शब्द असतो त्याला वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी वापरले जाते, त्याला क्रियापद म्हणतात. ओके. क्रियाविशेषण काय असते? सर्व विशेषण हे नेहमी नामाच्या विषयी माहिती सांगते. कशाविषयी? नामाविषयी. आणि क्रियाविशेषण कोणाविषयी माहिती सांगते? तर ते ह्या क्रियापदाच्या विषयी माहिती सांगते. कोणाबद्दल? क्रियापदाबद्दल. इकडे ये, तिकडे जा. कुठे जा? तिकडे जा ना, तिकडे. किंवा तो खेळतो, तो खातो. खातो कसा? भरभर खातो बाबा, तो भरभर खातो. कसा खातो? भरभर खातो. मग हा भरभर काय झाला? तो हळूवार चालतो. कसा चालतो तो? हळूवार चालतो. अरे मग हळूवार काय आहे? तर क्रियापदाच्या विषयी माहिती देणारा शब्द क्रियाविशेषण असतो. इथून पुढचे सोपे. शब्दयोगी अव्यय असतात. पुढे, मागे, इकडे, तिकडे. उभयान्वयी अव्यय असतात. आणि, व, पण, परंतु. आणि केवल प्रयोगी अव्यय असतात. अबब, केवढा मोठा साप. अरे वा, तू इकडे कसा आला? हे सगळे केवल प्रयोगी अव्ययाचे शब्द असतात. आपल्याला जास्त भर कोणत्या गोष्टीवरती द्यायचंय? तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये पाहिलं असेल. आपल्याला नाम परफेक्टली आले पाहिजे. आपल्याला सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद या 4 शब्दांच्या जाती आणि त्यांचे प्रकार आपल्याला व्यवस्थित पद्धतीने समजले पाहिजे. बरोबर आहे? मग चला, एवढं माहिती लिहून घ्या. त्यानंतर लगेचच आपण नामाच्या विषयी अधिकची माहिती पाहूया. नाम शिकूया आपण. नामाचे डिटेल्स शिकूया. नामाचे प्रकार शिकूया. ठीक आहे? घ्या लिहून सर्वांनी. प्रकाराची गरज नाहीये, प्रकार नाही दिले तुम्हाला, फक्त नाम ओळखता आले पाहिजे एवढं तुम्हाला सांगितले. नाम शिकूया आपण. अरे हा, आहेत ना नामाचे प्रकार आहेत तुम्हाला. सामान्य नाम, परत काय? विशेष नाम, भाववाचक नाम आहेत. नामाचे प्रकारही आहेत. मग आपण नाम शिकूया. लिहून घ्या. उदाहरणांसोबत सगळे काही शब्दांच्या जाती लिहून घ्या. त्यानंतर आपण नामाबद्दल डिटेल माहिती पाहूया. आठवणीत राहतील ना शब्दांच्या जाती? नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. डन. आता आपण नामाबद्दल अधिक माहिती घेऊया. नाम काय ते शिकूया. नाम शब्दाच्या जातीमधली पहिली जात असते, नाम. आणि माझ्या भाषेत जर का सांगायचं झालं ना, तर हा नामच्या ऐवजी याचं नाव बदलून नाव ठेवायला पाहिजे. नाव. नाव म्हणजेच नाव. कुठल्याही गोष्टीच्या नावाला नाम असे म्हणतात. मग ते कशाचेही नाव असले तरीही चालते, त्याला नाम असे म्हणतात. मग नामाची व्याख्या आपल्याला पाठ पाहिजे. कशाला म्हणतात नाम? नामाची व्याख्या आहे, मानसे, मानसे, वस्तू, मानसे, वस्तू, पदार्थ. पदार्थ म्हणजे काय? तांदूळ, तेल, मीठ, साखर, माती पदार्थ आहेत.
कोल्ड ड्रिंक्स, पाणी पदार्थ आहेत. प्राणी किंवा माणसे, वस्तू, पदार्थ, प्राणी यांच्यापैकी कोणाचेही गुणधर्म, त्यांचे गुण, काय, त्यांचे गुण, याच्यासोबतच काही काल्पनिक वस्तू, जसं की अमृत काल्पनिक असते, परी काल्पनिक असते, चेटकीन काल्पनिक असते. काल्पनिक वस्तू यांना जी नावे ठेवली जातात, नावं ठेवणे म्हणजे त्यांच्याबद्दल वाईट बोलणे नाही बरं का, त्यांचं नाव ठेवणे, जसं तुमचं काहीतरी नाव आहे, माझं काहीतरी नाव आहे, असं. यांना जी नावे ठेवली जातात त्यांना नाम म्हणतात. त्यांना नाम म्हणतात. ही व्याख्या आहे. पाठ करा सर्वांनी. नाम विशेषण आणि क्रियाविशेषण वरती जास्तीत जास्त प्रश्न परीक्षेमध्ये आलेले आहेत आणि तसेच सर्वनामावरती सुद्धा प्रश्न आहेत, त्याच्यामुळे हे सर्वांनी पाठ करा. ठीक आहे. माणसे, वस्तू, पदार्थ, प्राणी, त्यांचे गुण, काल्पनिक वस्तू यांना जी नावे ठेवली जातात त्यांना नाम असे म्हणतात. किंवा साध्या सोप्या भाषेमध्ये जगातील प्रत्येक वस्तूच्या नावाला नाम असे म्हणतात. सगळ्या गोष्टींचा अर्थ एकच आहे, फक्त आपल्याला प्रश्न आल्यावर ते सोडवता यायला हवीत, हे महत्वाचं. मग नामाचे प्रकार, तर नामाचे एकूण 3 प्रकार आपल्याला दिलेले आहेत. कोणते कोणते? सगळ्यात पहिला जो नामाचा प्रकार आहे तो आहे सामान्य नाम. सामान्य नामाच्या नंतर दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे विशेष नाम. विशेष नाम. आणि जो तिसरा प्रकार तुम्हाला दिलेला आहे तो म्हणजे भाववाचक नाम. भाववाचक नाम. अशी एकूण 3 नामाचे प्रकार आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे आहे. सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. आता थोड्या वेळासाठी या भाववाचक नामाला मी बाजूला काढून ठेवणार आहे आणि तुम्हाला या 2 नामांविषयी सांगणार आहे. एक म्हणजे सामान्य नाम आणि दुसरे म्हणजे विशेष नाम. पहिले समजून घ्या, त्यानंतर लिहून घेऊया, कारण लिहिलेलं सगळ्यांकडेच असणार आहे, मला माहिती आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी अभ्यास केलेला पण असणार आहे, त्याच्यामुळे ते पण माहिती आहे. फक्त काय करा, समजून घ्या पहिल्यांदा. सामान्य नाम आणि विशेष नाम, नामाचे 2 प्रकार, एक म्हणजे सामान्य नाम, दुसरे म्हणजे विशेष नाम. आता मी या ठिकाणी सामान्य नाम आणि विशेष नामाच्या बाबतीमध्ये असं सांगेल की समजा एखादा मुलगा आहे ज्याला त्याच्या आई वडिलांनी छानसं त्याचं सेपरेट नाव ठेवलेलं आहे, जसं की ते त्याला मोनू म्हणत असतील, सोनू म्हणत असतील, श्याम म्हणत असतील किंवा काही अजून नाव ठेवलेलं असेल, तर त्यांनी त्यांच्या एका वैयक्तिक एकाच मुलाला ते नाव ठेवले. मग रस्त्याने कुठलाही एखादा मुलगा दिसला तर त्याला म्हणतात का, ए श्याम इकडे ये? म्हणत नाहीत. कशाला म्हणतील? ते त्यांनी ठेवलेले श्याम हे नाव त्यांच्या स्वतःच्या एका मुलाकरता ठेवलेले आहे. काय? शुभम यादव. शुभम यादव. जरा लक्ष दे क्लासमध्ये बाळा, बस कर चॅटिंग आता. ओके. मग ते कोणालाही म्हणणार नाहीत ना की ये श्याम इकडे ये म्हणून, किंवा श्याम असा आवाज देणार नाहीत. त्यांनी कोणाला श्याम म्हणतील तर त्यांच्या मुलाचं त्यांनी एक विशेष नाव ठेवले श्याम, त्याला श्याम असे म्हणून त्यांनी आवाज देतील. परंतु जर का समजा
त्यांनी स्पेशली त्यांच्या मुलाचं नाव ठेवलेलं नाही. रस्त्यावरून कुठला तरी एक मुलगा चाललाय आणि त्याला त्याच्याकडे काम आहे, तर त्याला आपण काय म्हणू? त्याला श्याम नाही म्हणणार, तर त्याला आपण तो एक मुलगा आहे असं म्हणू, तो एक बॉय आहे असं म्हणू. म्हणजे काय? तर कुठल्याही मुलाला आपण मुलगा म्हणू शकतो, पण कुठल्याही मुलाला श्याम म्हणता येत नाही. एखाद्या व्यक्तीला, एखाद्या वस्तूला, एखाद्या प्राण्याला त्याचं स्वतःचं विशेष असं एक नाव ठेवलेलं असतं. तो स्वतः एकच असतो. परंतु इथे मुलगा म्हटल्यानंतर तो एक नसतो, तो कुठलाही मुलाला आपण मुलगाच म्हणू शकतो. हा दोघांमधला फरक आहे. म्हणजे विशेष एका वस्तूला ठेवलेलं नाव म्हणजे विशेष नाम, आणि सामान्यपणे एकसारख्या असणाऱ्या वस्तूंना सामान्यतः जे ठेवलेलं नाव असतं ते म्हणजे सामान्य नाम. मग विशेष नामामध्ये कुठल्याही एखाद्या मुलाचं, मुलीचं वैयक्तिक नाव असेल, कुठल्याही एखाद्या दुकानाचं नाव असेल, कुठल्याही एखाद्या शाळेचं नाव असेल, कुठल्याही एखाद्या नदीचं, देशाचं, पर्वताचं कुठलंही एक नाव दिलेलं असेल तर ते विशेष नामामध्ये येईल. जसं मुलगा हे सामान्य नाम आहे, तर श्याम हे विशेष नाम आहे. आता नदी जर का मी घेतलं, तर नदी म्हटल्यानंतर मी कुठल्याही नदीला नदी म्हणू शकते. मग ती हीच नदी किंवा तीच नदी नाही, म्हणजे नदी हे सामान्य नाम होईल. पण मी एका नदीचं नाव घेतलं, मी म्हटलं गंगा नदी, तर गंगा हे एका नदीचे ठेवलेले विशेष नाव आहे, म्हणून त्याला विशेष नाम म्हणावं लागेल. मी जर का म्हटलं की पर्वत, आता पर्वत म्हटल्यावर कुठलाही पर्वतच असतो, त्याच्यामुळे तो सामान्य नामामध्ये येईल. पण मी जर का म्हटलं की सह्याद्री, मग सह्याद्री हा एक विशेष पर्वत आहे, एका पर्वताचं नाव आहे सह्याद्री, मग ते विशेष नामामध्ये येईल. मी जर का म्हटलं मुलगी, तर मुलगी म्हटल्यानंतर कुठलीही मुलगी मुलगी, परंतु मी जर का म्हटलं रिया, तर रिया हे नाव एका विशिष्ट मुलीचं नाव आहे, आणि मग ते कशामध्ये येईल? तर विशेष नामामध्ये येईल. अशा पद्धतीने आपल्याला विशेष नाम आणि सामान्य नामाचा विचार लक्षात घ्यायचा असतो. ओळखायचे कसे? तर असे ओळखायचे, विशिष्ट एका व्यक्तीचं, एका स्थळाचं सुद्धा असंच आहे. मी जर का म्हटलं देश, मी काय म्हटली? देश. तर देश म्हटल्यावर कुठलाही देश येईल, अमेरिका येईल, भारत येईल, ब्रिटन येईल, कुठलाही देश येईल. पण मी म्हटलं जर का भारत, तर कुठल्याही देशाला तुम्ही भारत म्हणाल का? नाही म्हणणार. हे विशिष्ट एका स्थळाचं ठेवलेलं नाव आहे, आणि म्हणून भारत काय होईल? तर विशेष नाम होईल. देश काय होईल? तर सामान्य नाम होईल. असं विशेष नाम आणि सामान्य नामामधला तुम्हाला फरक ओळखता यायला पाहिजे. बरोबर आहे? असा फरक ओळखता यायला हवा. पण याच्यामध्ये सामान्य नामाची व्याख्या तुम्हाला लक्षात आलीच असेल, की सामान्य नाम म्हणजे काय? जे एकसारखे दिसतात त्यांना कॉमनली त्या नावाने ओळखलं जातं, सामान्यपणे त्या नावाने ओळखलं जातं, त्याला सामान्य नाम म्हणतात. बरोबर आहे? 3 नाम ना, सगळ्यात पहिले सामान्य, पुन्हा म्हणजे विशेष, पुन्हा भाववाचक. त्याच्यामधलं सामान्य नाम म्हणजे सामान्यपणे ठेवलेलं. बरं, अजून एक खूप मोठा फरक आहे, खूप मोठा फरक. छान, म्हणजे बरं झालं मला आठवलं तुम्हाला सांगण्यासाठी. खूप मोठा फरक आहे या दोन गोष्टीमध्ये. सामान्य नाम आणि विशेष नामामध्ये खूप मोठा एक फरक आहे. तुम्ही गेस करा बरं काय असेल, तुम्ही सांगा तो फरक काय असेल. सामान्य नामामध्ये आणि विशेष नामामध्ये एक खूप छान फरक आहे. काय फरक असेल सांगा बरं, तुम्ही ओळखा, गेस करा. सामान्य नाम आणि विशेष नाम ओळखण्यासाठी ना अजून एक खूप महत्वाचा फरक आहे दोघांमध्ये. नाही सांगू मी तुम्हाला? आताच आपण एक उदाहरण घेऊया. कोणतं? नदी आणि गंगा. तुम्हाला माहितीये बाळांनो, बघा बरं का, जेव्हा आपण एखाद्या सामान्य नामाच्या विषयी बोलत असतो, तेव्हा ते सामान्य नाम असे असते ज्याला 2 वचन असतात. वचन म्हणजे माहिती का? एक वचन आणि अनेक वचन.
नदी हे त्याचे एक वचन आहे, नद्या हे त्याचे अनेक वचन आहे. हे वेगळं वेगळं असू शकतं किंवा सारखं सारखं पण असू शकतं. म्हणजे फोटो आणि फोटो, एक वचन फोटो, अनेक वचन फोटो, असं पण असू शकतं. बदलेलच असं काही नाही. पण याचे दोन वचन असतात. मी या ठिकाणी म्हणू शकते, आमच्या गावात एक नदी आहे. आमच्या गावात दोन नद्या आहेत. एक नदी, दोन नद्या. मी एक फोटो काढला, मी दोन फोटो काढले. दोन काढले फोटो, अनेक वचन आहे. म्हणजे इथे सामान्य नामाचं एक वचन आणि अनेक वचन असे दोन वचन असतात. परंतु विशेष नामाचे दोन वचन नसतात. असं होईल का? आमच्या गावात दोन गंगा नद्या आहेत, दोन असतात का? नाही ना, एकच. मी जर का ह्याला दोन म्हटलं तर हे विशेष राहणारच नाही ना. विशेष कसं राहील? ते तर कॉमन होऊन जाईल. तर विशेष नामाचे अनेक वचन होत नसते, सामान्य नामाचे अनेक वचन होत असते. हा सुद्धा त्याच्यामध्ये एक मुद्दा असतो. तर थोडंसं काय होतं, ग्रामॅटिकल पार्ट आहे, थोडस त्याच्यामध्ये गोंधळ होतो, कधी कधी अपवादाने. त्याच्यामुळे आपल्याला दोन्ही बाजूने विचार करायचा. एकाच गोष्टीने, एकाच ट्रिकने ओळखायचं नाही. व्याख्येवरून जितकं जास्त ओळखाल तेवढं तुमच्यासाठी बेटर आहे. आणि या ट्रिकचा वापर दुसऱ्यांदा करा, म्हणजे दुसरी वेळा करा. सगळ्यात महत्वाचं काय, तर तुम्ही व्याख्यानुसार जा. व्याख्या महत्वाची. जर का तुम्हाला वाटत असेल ग्रामरचा प्रश्नच नाही चुकावा, तर तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा विचार करण्यासाठी पहिल्यांदा व्याख्येवरूनच विचार करा. व्याख्या महत्वाची बरं का. माझे शब्द लक्षात ठेवा, व्याख्या महत्वाची. मग चला सामान्य नामाची व्याख्या आपण बघूया. सामान्य नाम नेमके कशाला म्हणायचे? एकाच जातीच्या, लिहून घ्या माझ्यासोबत, एकाच जातीच्या सर्व वस्तूंना, एकाच जातीच्या सर्व वस्तूंना त्यांच्यातील सारखेपणामुळे, त्यांच्यातील सारखेपणामुळे किंवा समान गुणधर्मामुळे, किंवा समान गुणधर्मामुळे जे नाव दिले जाते त्याला सामान्य नाम म्हणतात. सामान्य नाम म्हणतात. याची उदाहरणे आपण आत्ताच पाहिली होती. कुठली उदाहरणे आहेत? मुलगा, लिहून घ्या सर्वांनी. ओके, सॉरी, मुलगा. मुलगा म्हटलं, मुले म्हटलं, काही म्हटलं तरी चालतं. मुलगा म्हणजे मुलगाच असावा असं नाही. मुलगा, त्यानंतर शाळा, नंतर अजून कुठलं घेतलं होतं आपण? नदी, पर्वत, देश, बरोबर ना? आणि अशीच खूप सगळी आपल्याला उदाहरणे याची बघायला भेटतात. आणि तुम्हाला काय भांडण चालू आहे? तुम्हाला शांत बसा म्हटलेलं कळतच नाहीये, जाऊ द्या म्हटलं तर गोंधळच घालतायत.
एकही आता एकमेकाशी बोलताना तुमचं वाक्य दिसलं ना चॅटिंग मध्ये की त्या विद्यार्थ्याला मी न सांगता ब्लॉक करणार, त्याचा फोटो काढून घेणार त्याच्या चॅटिंगचा आणि त्याला ब्लॉक करणार. त्याच्यामुळे एकमेकांशी बोलणं बंद करा, पहिले बंद करा. चॅटिंग मध्ये एकही शब्द एकमेकांशी बोलताना दिसला की तो विद्यार्थी ब्लॉक झाला. पैसे भरून क्लास लावलाय, अभ्यास करा ना. भांडण करण्यासाठी पैसे लागत नाहीत, ते फ्री मध्ये करा नंतर. नाही, सामान्य नाम आणि सर्वनाम त्या दोन्ही खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सामान्य नाम हा नामाचा एक प्रकार आहे आणि सर्वनाम ही शब्दाची एक सेपरेटली जात आहे. सर्वनाम आणि नाम ह्या दोन वेगवेगळ्या जाती आहेत. त्याच्यामध्ये सामान्य नाम हे वेगळे आणि सर्वनाम हे वेगळे, ते एकत्र नाहीये. ठीक आहे, ही कन्सेप्ट बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन असतं. समजून घ्या, सर्वनाम वेगळे आणि सामान्य नाम वेगळे. नको, चॅटिंग नाही बंद करते, तुम्ही शांत राहा. ओके, चालेल, झाले लिहून सर्वांचे? याला ना अजून एक नाव आहे. प्रणव, तू नको ना सांगू, मी सांगतेय, तुम्ही शांत बसा. एकमेकांशी बोलणं बंद करा, मला सांगू नका चॅट बॉक्स बंद करायला. तुम्ही मेसेज बंद करा आणि स्क्रीनकडे लक्ष द्या. या सामान्य नामाला ना अजून एक नाव आहे बरं का. जर का यदा कदाचित परीक्षेमध्ये तुम्हाला त्या शब्दाचा त्या ठिकाणी पर्याय दिसला त्या नावाचा, तर तुम्हाला माहित असावं म्हणून सांगतेय की जे सामान्य नाम आहे त्या सामान्य नामाला जातीवाचक नाम असे पण म्हटले जाते. सामान्य नामालाच काय म्हणतात, तर जातीवाचक नाम असेही म्हणतात. जर का पर्यायामध्ये सामान्य नाम नाही दिलं आणि जातीवाचक दिलं तर गोंधळून जाऊ नये. सामान्य नामाला जातीवाचक नाम असेही म्हणतात. सामान्य नामाला जातीवाचक नाम असेही म्हणतात. जातीवाचक नाम असेही म्हणतात. ठीक आहे, मग सामान्य नाम लक्षात आले असेल सगळ्यांना. आता विशेष नाम शिकले की सामान्य नाम अजून छान पद्धतीने समजते. लिहून घ्या, लगेचच पुढे जाऊया. हो, जातीवाचक नाम म्हणतात, लक्षात ठेवा. ओके, नाही बेटा आर्यन पाटील, इकडे क्लिअर आहे सगळे काही. तुझ्याकडचं नेटवर्क एकदा चेक करून बघ किंवा रिजॉईन करून बघ क्लास. माझ्या बाजूने सर्व काही क्लिअर आहे असं दिसत आहे. चला, झाले लिहून सर्वांचे? पुढे जाऊया आपण, विशेष नाम शिकूया. हो, भाववाचक नाम नंतर. सांगितले ना बेटा, शब्दयोगीचं पाठीमागे सांगितलं होतं. ते तुमच्यासाठी फारसं नाही महत्वाचं, पण थोडस मी सांगणार आहे, परंतु ते काही फार महत्वाचं नाही. तुम्हाला जास्त प्रश्न नाम, सर्वनाम, विशेषण, क्रिया विशेषण यावरती येतात. पुढचा घ्या. त्यानंतर येतं विशेष नाम. विशेष नाम कशाला म्हटले जाते ते मी आत्ताच तुम्हाला सांगितले की जर का मुलगा हे सामान्य नाम असेल तर राम हे विशेष नाम असेल. मुलगी सामान्य नाम असेल तर रिया विशेष नाम असेल. पर्वत हे जर का सामान्य नाम आहे तर सह्याद्री विशेष नाम आहे. नदी हे सामान्य नाम आहे तर गोदावरी, गंगा, भीमा, ब्रह्मपुत्रा या सर्व नद्यांची नावे जी आहेत ते विशेष नाम आहे. देश जर का सामान्य नाम असेल तर भारत हे विशेष नाम आहे. गाव जर का सामान्य नाम असेल तर कोल्हापूर विशेष नाम आहे. जर का शाळा हे सामान्य नाम असेल तर तुमच्या शाळेचे नाव हे विशेष नाम आहे. अशा पद्धतीने विशेष नामे आपल्याला समजतात. मग विशेष नामाची व्याख्या काय होते? व्याख्या फार महत्वाची. तुम्ही व्याख्या जर का एखादा प्रश्न तुमच्या समोर आला आणि त्यावेळेला जर का तुम्ही ती व्याख्या मनामध्ये आठवली ना तर तुमचं उत्तर चुकणारच नाही. एवढ्या महत्वाच्या असतात व्याख्या. मग विशेष नामाची व्याख्या काय आहे तर बघा,
व्यक्तिवाचक नामांना व्यक्तिवाचक नामांना व्यक्तिवाचक नामांना विशेष नाम असे म्हणतात. हे तर आहेच, पण एक वेगळी व्याख्या पण मी तुम्हाला देते. विशेष नाम असे म्हणतात. ते तर असूच द्या, व्यक्तिवाचक नाम म्हणजेच विशेष नाम, परंतु या व्यतिरिक्त अजून एक व्याख्या देते, ती पण घ्या. एखादी व्यक्ती, प्राणी किंवा वस्तू यांना ठेवलेल्या विशेष नावाला नाम असे म्हणतात, विशेष नाम असे म्हणतात. याची उदाहरणे कोणती होती? याची उदाहरणे आहेत राम, भारत, गंगा, रिया आणि इत्यादी. ओके. मग आता सगळ्यांना सामान्य नाम आणि विशेष नाम याच्यामधला फरक ओळखायला येईल का? सामान्य नाम आहे की विशेष नाम आहे, ओळखता येईल सर्वांना? काही अडचण तर येणार नाही? ओळखू शकाल ना? दिलेला शब्द सामान्य नाम आहे की विशेष नाम आहे, हे ओळखायचं सगळ्यांनी. ओके. हा, आता बघा पुढचा अतिशय महत्वाचा, याला ना मी इम्पॉर्टंट असंच टाकते, कारण हा ना खूप महत्वाचा असा नामामधला एक काय आहे प्रकार आहे. व्हेरी इम्पॉर्टंट, IMP. कशामुळे महत्वाचा? तर याच्यावरती कमी प्रश्न येतील, विशेष नाम आणि सामान्य नामावरती, पण भाववाचक नामावरती जास्त प्रश्न येण्याची शक्यता असते. खूप सोपं आहे, भाववाचक नाम ओळखायला अवघड नाही, सोपं आहे. याची व्याख्या पहिल्यांदा लिहून घ्या, त्याच्यानंतर मी तुम्हाला समजावून सांगते. व्याख्या आहे ज्या नामाने वस्तूमधील किंवा प्राण्यांमधील
वस्तू असो, प्राणी असो, स्थळ असो, काही असेल तरी चालेल. प्राण्यांमधील गुण, धर्म किंवा भाव. गुण हे शब्द लक्षात ठेवा. एकतर गुण, एकतर धर्म किंवा एकतर भाव. गुण, धर्म किंवा भाव. गुण, धर्म किंवा भाव यांचा बोध होतो. यांचा बोध होतो. त्याला भाववाचक नाम असे म्हणतात. त्याला भाववाचक नाम म्हणतात. याचीच अजून एक नाव आहे बरं का. जसं सामान्य नामाला जातीवाचक नाम म्हणतात, विशेष नामाला व्यक्तिवाचक नाम असे म्हणतात. त्याच पद्धतीने भाववाचक नामाला सुद्धा काहीतरी नाव आहे. काय नाव आहे माहिती? त्याला धर्मवाचक नाम म्हणतात. तुम्हाला दिले नाहीये तसे इथे, परंतु भाववाचक नामाचं अजून एक नाव आहे धर्मवाचक नाम. ओके, दिले नाही सोडून द्या. पुढे बघा, याची उदाहरणे काय होतात. हे उदाहरणे लिहून घ्या. मी समजावून सांगणार आहे भाववाचक नाम, कारण फार महत्वाचा भाग आहे हा तुमच्यासाठी. याचा उदाहरण आहे हुशारी, सौंदर्य, क्रूरता, चांगुलपणा, मोठेपणा, शहाणपणा, पाटीलकी, ही याची उदाहरणे. लिहून झाले तर सांगा, लगेच स्क्रीनकडे बघा. लिहायचं बंद करा. म्हणजे लिहून झाल्यावर सगळं बंद करा आणि स्क्रीनकडे बघा. नाव आहे बेटा. भाववाचकला धर्मवाचक म्हणतात, बाकी काय. झाले? आता स्क्रीनकडे बघा, लिहिणे बंद करा. एवढे भाववाचक नाम जर का छान पद्धतीने समजून घेतलात तर इथे नाम हा टॉपिक तुमच्यासाठी पूर्णपणे संपतो. फक्त भाववाचक नाम छान पद्धतीने समजून घ्या. ठीक आहे. पहा, आताच नाम आहे. नाम कोणते आहे? माझ्याकडे नाम आहे मुलगा. कोणते नाम आहे? मुलगा. या एक मुलगा आहे समजा, तुमचा मित्र आहे, तुम्ही त्याला ओळखता, त्याच्या बाबतीत तुम्हाला सगळी माहिती आहे. मग मी त्याच्याविषयी तुम्हाला विचारलं. बाळांनो, हा जो मुलगा आहे ना, त्या मुलामध्ये कोणकोणते गुण आहेत? त्या मुलामध्ये कोणकोणते गुण आहेत? गुण. गुण सांगत असताना मला ह्या वाक्यात सांगायचे की त्याच्यामध्ये हुशारी हा गुण आहे. त्याच्यामध्ये हा गुण आहे. या वाक्यामध्ये ते तुम्ही तुमचं जे काही उत्तर असेल ते भरायचे. या वाक्यामध्ये त्याच्यामध्ये डॅश हा गुण आहे. याच वाक्यामध्ये उत्तर आलं पाहिजे.
तुमचं जे काही उत्तर असेल ते या वाक्यामधल्या रिकाम्या जागेत बसलं पाहिजे. तुम्हाला माहित असलेल्या मुलामध्ये कुठलाही असणारा एक गुण सांगा. गुण. बरोबर. समृद्धी म्हणते हुशारी, मानव म्हणतो नम्रता. अगदी बरोबर. त्याच्यामध्ये हुशारी हा गुण आहे, त्याच्यामध्ये नम्रता हा गुण आहे. अजून हुशारीच्या व्यतिरिक्त शांततेचा, वाक्यात बसवा. वाक्य, मी वाक्य लिहिले. हा, त्याच्यामध्ये शौर्यता हा शब्द चुकीचा आहे. क्रूरपणा, बरं, त्याला कौर्य असं म्हणतात. क्रूरपणाला कौर्य असं म्हणतात. प्रामाणिकपणा, अगदी बरोबर. शांतता बसतच नाही वाक्यात, बसवून बघा. साहसी बसत नाही या वाक्यामध्ये. चपळाई बरोबर आहे, महानता बरोबर आहे, प्रामाणिकपणा बरोबर आहे, सौंदर्य बरोबर आहे, सफाई चुकीचं आहे, धाडसी चुकीचं आहे, चिडका चुकीचा आहे. का चुकतं लक्ष द्या. आता लक्ष द्या, परत एकदा लक्ष द्या. मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही या वाक्यामध्ये सांगा की त्याच्यामध्ये कोणता गुण आहे. कारण व्याख्या काय सांगते? व्याख्या सांगते की त्या वस्तूमध्ये, प्राण्यामध्ये जो गुण किंवा भाव आहे, धर्म आहे, त्याचे जे नाव असते त्या नावाला काय म्हटले जाते? तर भाववाचक नाम म्हटले जाते. मग एखाद्या व्यक्तीच्या अंगी कोणता गुण आहे हे कसं सांगतो? तर त्या माणसाच्या अंगी नम्रता हा गुण आहे, त्या व्यक्तीच्या अंगी मोठेपणा हा गुण आहे, त्या व्यक्तीच्या अंगी धाडस हा गुण आहे, त्या व्यक्तीच्या अंगी कौर्य हा गुण आहे, त्या व्यक्तीच्या अंगी गुण आहे, असं सांगितलं तर ते भाववाचक नाम होतं. तुम्ही म्हणाल असं का बरं? कारण की तुम्ही सांगता कसे? तर तुम्ही असे सांगता की तो धाडसी आहे, तो धाडसी आहे, असे तुम्ही सांगता. त्याच्या अंगी कोणता गुण आहे म्हणजे तो धाडसी आहे असं सांगता. त्याच्या अंगी कोणता गुण आहे म्हणजे तो मोठेपणा करतो असं सांगता. त्याच्या अंगी कोणता गुण आहे, इथे जर का मुलगी असतं तर तुम्ही सांगता की ती सुंदर आहे, असे तुम्ही सांगता. पण या दोघांमध्ये ग्रामॅटिकल म्हणजे व्याकरणाच्या दृष्टीने हे वाक्य आणि हे वाक्य याच्यामध्ये अगदी जमीन आणि आसमानाचा फरक आहे. खूप मोठा फरक आहे ना याच्यामध्ये. मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही गुणाचं नाव सांगा. तुम्ही नम्रता म्हणायला हवं होतं, तुम्ही मोठेपणा म्हणायला हवं होतं, तुम्ही धाडस म्हणायला हवं होतं, तुम्ही सौंदर्य म्हणायला हवं होतं. पण इथे जर का आपण या वाक्यात बसवलं तर धाडस येतं आणि इथं बोललं तर धाडसी येतं. आणि तुम्हाला माहितीये का, धाडस आणि धाडसी हे दोन वेगवेगळ्या जातीचे शब्द आहेत. तुम्ही जर का धाडस हा शब्द वापरला तर धाडस हा शब्द भाववाचक नामाचं उदाहरण आहे. तुम्ही जर का धाडसी असं म्हटलात तर धाडसी हा शब्द विशेषण आहे. म्हणजे काय? तुम्ही वेलांटी जोडली आणि शब्द कुठल्या कुठे जाऊन बसला, तुमचं उत्तर चुकलं. म्हणजे फक्त वेलांटी जोडली आणि उत्तर चुकलं, इतकं अवघड आहे. का अवघड आहे? अवघड नाही ऍक्च्युली, फक्त कन्फ्युजन होतं या ठिकाणी. मग कन्फ्युजन होऊच द्यायचं नाही आपल्याला. आपल्याला शिकतानाच असं शिकायचं की कन्फ्युजन झालंच नाही पाहिजे. एखादा गुणधर्म त्याचं नाव, आता नाव आहे धाडस, एखाद्या व्यक्तीच्या अंगामध्ये असणाऱ्या गुणधर्माचं नाव आहे धाडस. पण आपण त्याला विशेषण करून पुढे वाक्यात सांगत असताना म्हणतो तो धाडसी आहे. तर धाडसी हा शब्द त्या माणसाबद्दल अधिकची माहिती सांगतो. त्याच्या अंगी असणाऱ्या गुणाचं नाव धाडस आहे. धाडसी म्हणजे काय? कोणता गुण आहे तो? तर तो गुण धाडस आहे. ती सुंदर आहे म्हणजे तिच्या अंगी कोणता गुण आहे? तर तो सौंदर्य आहे. लक्षात घ्या, लक्षात घ्या. हा फरक इथे अजून सांगणार आहे, पुन्हा पुढच्या एका लेक्चर मध्ये मी परत सांगणार आहे. दोन शब्द आहेत. एक आहे सुंदर. ती मुलगी कशी दिसते? सुंदर दिसते. मग सुंदर हा एक शब्द आहे, पण ती सुंदर आहे म्हणजे तिच्या अंगामध्ये कोणता गुणधर्म आहे? तर सौंदर्य हा गुणधर्म तिच्या अंगात आहे. तिच्याकडे कोणता गुणधर्म आहे? तर सौंदर्य हा गुणधर्म आहे. ती सुंदर आहे याचा अर्थ तिच्या अंगी सौंदर्य हा गुणधर्म आहे असं आपण म्हणायला हवं. म्हणजे
एक गोष्ट असते एखाद्या व्यक्तीच्या विषयी तो शब्द वापरणं, आणि दुसरं असतं ते म्हणजे तो शब्द म्हणजे तो नेमका कोणता गुणधर्म आहे त्या गुणधर्माचं नाव सांगणं. मी असं म्हणू शकते की तो नम्र वागतो किंवा तो नम्र आहे. तो कसा आहे तर तो नम्र आहे. आता तो नम्र आहे याचा अर्थ त्याच्या अंगी कोणता गुण आहे तर तो नम्रता हा गुण आहे. नम्रता. एखाद्याच्या अंगी जेव्हा नम्रता हा गुण असेल तेव्हा त्याला आपण म्हणू की तो नम्र आहे. एवढाच फरक फक्त लक्षात घ्यायचा. मग भाववाचक नाम म्हणजे काय तर त्याच्या अंगी असलेला गुण, त्या गुणाचं नाव, त्या धर्माचे नाव, त्या भावाचे नाव. भाव मनामध्ये भाव असतो तो भाव, त्याला आपण म्हणायचे भाववाचक नाम. एखाद्या गुणधर्माचे नाव म्हणजे भाववाचक नाम. त्याला असं सांगायचं की त्याच्या अंगी हा गुणधर्म आहे असं सांगता आलं पाहिजे तर तो भाववाचक नाम. अजून एक छोटीशी ट्रिक सांगते. एखादा शब्द एखाद्या वाक्यामध्ये भाववाचक नाम आहे किंवा नाही हे कसे पाहता येते मी तुम्हाला थोडस सांगते. माझ्याकडे एक शब्द आहे हुशार. मी प्रत्येक उदाहरण फार विचार करून सांगते तुम्हाला, त्याच्यामुळे लक्ष देऊन ऐका बरं का. माझ्याकडे एक शब्द आहे हुशार आणि दुसरा शब्द आहे हुशारी. मला सांगा या दोन्ही पैकी भाववाचक नाम कोणते? या दोन्ही पैकी भाववाचक नाम कोणते? या दोन्ही पैकी भाववाचक नाम कोणते? अगदी बरोबर. जास्तीत जास्त 90% विद्यार्थ्यांचं उत्तर बरोबर आहे. बाकीचे काही विद्यार्थी मध्ये मध्ये चुकतायत. जर का तो शब्द भाववाचक नाम असेल, दिलेला शब्द जर का भाववाचक नाम असेल ना तर त्याच्या पुढे तुम्ही कुठलेही नाम लिहू शकत नाही, जोडू शकत नाही त्याला नाम. पण एखादा शब्द जर का भाववाचक नाम नसेल तर त्याच्या पुढे त्याला साजेस योग्य असं एखादं नाम ठेवून आपण त्याच्यापासून ते बोलू शकतो, जोडून बोलू शकतो. जसं की मी असं म्हणू शकते की हुशार मुलगा. मुलगा कसा? हुशार. हुशार मुलगा. पण मी इथे हुशारी मुलगा असं म्हणू शकत नाही. हुशारी मुलगा असतो का? हुशारी मुलगा असतो की हुशार मुलगा असतो? हुशारी मुलगा असतो की हुशार मुलगा असतो? राणा प्रताप यादव कंटिन्यू चॅटिंग चालू आहे. एक्झाम झाल्यावर रडावं लागेल असं जर का चॅटिंग करत बसलास आता तर. या ठिकाणी या दोन गोष्टी का महत्वाच्या माहितीये का? छोट्या छोट्या ट्रिक सांगते बरं का मी, वेगवेगळ्या पद्धती वापरून तुम्ही ते ओळखू शकता म्हणून वेगवेगळ्या पद्धती सांगते. जर का एखादा शब्द हा मुळातच स्वतःच नाम असेल, हुशारी हा शब्द स्वतःच भाववाचक नाम आहे, तर त्याच्या समोर दुसरे नाम त्याला असे जोडता येत नाही. हुशारी मुलगा असं म्हणता येत नाही. पण जर का दिलेला शब्द हा नाम नसेल तर त्याच्या समोर मी त्याला साजेस असं नाम ठेवून त्याच्यापासून एक अशी फ्रेज तयार करते. हुशार मुलगा. कसा मुलगा? हुशार मुलगा. म्हणजे मुलगा हुशार, पण त्याच्या गुणधर्माचं नाव जर का लिहिलेलं असेल तर त्याच्या पुढे परत नाम जोडता येत नाही. जर का त्याच्या पुढे नाम जोडता आले नाही तर तो शब्द भाववाचक नामामध्ये येतो. जर का त्याच्या समोर नाम जोडले गेले तर तो शब्द विशेषण या शब्दाच्या जातीमध्ये जातो. विशेषण. ह्या वेगवेगळ्या पद्धती मी तुम्हाला सांगते की एखादा शब्द भाववाचक नाम आहे की विशेषण आहे हे कसं ओळखायचं. दिलेला शब्द भाववाचक नाव आहेच हे कन्फर्म कसं करायचं तर ते अशा पद्धतीने करायचं.
ओके, लक्षात येते? आता याची 2-4 उदाहरणं घेते. 10 मिनिट सगळ्यांनी वेट करायचे, कोणी घाई करायची नाही, कारण पुढच्या काही मी अजून काही 2-3 तुमचे लेक्चर्स नंतर घेईल आणि त्या लेक्चर्सच्या नंतर तुम्हाला शब्दांच्या जाती व्यवस्थितपणे जमायला हव्या. ठीक आहे, पहिलं उदाहरण घ्या. समीर हुशार मुलगा आहे. या वाक्यामधील सामान्य नाम ओळखा. या वाक्यामध्ये सामान्य नाम कोणते? या दिलेल्या वाक्यामध्ये सामान्य नाम कोणते? या दिलेल्या वाक्यामध्ये सामान्य नाम कोणते? अगदी बरोबर, 100% खरं. या वाक्यामध्ये सामान्य नाम आहे मुलगा. हे मुलगा काय आहे तर सामान्य नाम. या वाक्यामध्ये विशेष नाम कोणते? विशेष नाम सांगा. या वाक्यामधील विशेष नाम ओळखा. नको रे राजा इंग्लिश मध्ये, मी मराठीचं शिकवतेय सध्या. इंग्लिशचं असतं तर मग वेगळं होतं. सध्या आपण मराठी शिकतोय ना, मग मराठीमध्ये सांग ना. या वाक्यामधील विशेष नाम कोणते? काय येते? समीर हे विशेष नाम येते. अगदी बरोबर आहे. आता इथे अजून तुम्हाला काही मी दाखवत आहे. चला, इथे तुम्हाला मी दाखवलंय. प्रश्न आहे की नाम ओळखायचे तुम्हाला. काय सुंदर देखावा आहे हा. या वाक्यामध्ये नाम असलेला शब्द कोणता? सुंदर, काय, देखावा आणि हा. यापैकी योग्य उत्तर सांगा. दिलेल्या नाही लिहून घ्यायची नाही गरज. या दिलेल्या वाक्यामधील नाम ओळखा. या दिलेल्या वाक्यामधील नाम ओळखा. खूप चुकतायत, असं करू नका, असे करू नका. चुकीचं उत्तर येते बाळांनो, चुकीचं. सॉरी, चुकीचे उत्तर देऊ नका रे राजांनो. आता तुम्हाला सांगते, इकडे बघा, स्क्रीनकडे बघा. रिया सुंदर आहे. रियाच्या अंगी सौंदर्य हा गुण आहे. रियाच्या अंगी सौंदर्य हा गुण आहे. आता इथे मी 2 वाक्य लिहून दाखवले तुम्हाला. आता मला सांगा, जर का रिया सुंदर आहे तर रियाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द सुंदर. रियाच्या अंगी सौंदर्य हा गुण आहे, म्हणजे गुणाचं नाव आहे सौंदर्य. जर का दिलेला शब्द हा गुणाचे नाव असता तर तो नाम असता. इथे मात्र हा शब्द नाम नाही. मग सुंदर हा शब्द तुम्ही नाम म्हणून सांगितलं, उत्तर चुकतं. यामध्ये नाम आहे देखावा. देखावा.
अगदी बरोबर. चला दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर द्या. उतारा, हसरा, बोलका, बावरा या 4 शब्दांपैकी कोणता शब्द नाम आहे? सांगा चला पटकन. हो, अजून 5 मिनिट थांबा. उतारा, हसरा, बोलका, बावरा या शब्दांमधील नाम ओळखा. ऑप्शन नंबर ए उतारा. अगदी बरोबर, उतारा. त्याच्या पुढचे वाक्य आहे, मला त्यांनी वाचनाचा छंद लावला. या वाक्यातील नाम ओळखा. मला त्यांनी छंद लावला. प्रश्न क्रमांक 3 चे उत्तर द्या. प्रश्न क्रमांक 3 चे उत्तर द्या. ऑप्शन सी छंद. छंद. आणि छंद हा जो आहे ना, हा छंद हा शब्द भाववाचक नामाचे उदाहरण येतो. पुढे बघा. आम्ही सर्वजण वाहतुकीचे नियम पाळतो. या वाक्यामधील नाम ओळखा. नियम, सर्वजण, आम्ही, पाळतो या वाक्यामधील नाम ओळखा. ऑप्शन 1 अगदी बरोबर. नियम हा शब्द या ठिकाणी नाम म्हणून येतो. पुढचा प्रश्न, सकाळी मी उबदार दुलईतून बाहेर पडलो. दुलई, सकाळी, मी, उबदार. दुलई म्हणजे ब्लँकेट आपली, बरं का. ब्लँकेटला दुलई म्हणतात. सांगा उत्तर. ऑप्शन ए अगदी बरोबर, खूप छान. दुलई हा शब्द वस्तूचे नाव आहे, तो नाम म्हणून येतो. पुढचा प्रश्न, मी दररोज सकाळी उठल्यावर ते दररोज सकाळी उठल्यावर ईश्वराचे चिंतन करतात. दररोज सकाळी ते की चिंतन? दररोज सकाळी ते की चिंतन? विचार करून उत्तर द्या. घाई करू नका. शिकवलेलं आठवणीत आणून उत्तर द्या. चिंतन. काय? चिंतन. पुढचा प्रश्न संपले. सॉरी, एवढेच प्रश्न होते. तर अशा पद्धतीने आज फक्त आणि फक्त मी नाम शिकवले. जोपर्यंत आपले पुढचे लेक्चर होत नाही तोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करा. नामाचा व्हिडिओ कमीत कमी 4-5 वेळेला बघून घ्या. छोट्या छोट्या त्याच्यामध्ये ज्या ट्रिक सांगितल्यात त्या समजून घेण्याचा प्रयत्न करा. पुढच्या क्लासमध्ये मी तुम्हाला सर्वनाम आणि विशेषण या दोन्ही शब्दांच्या जाती एकत्रितपणे शिकवेल. जेव्हा आपण विशेषण शिकू त्यावेळेला तुम्हाला भाववाचक नाम अजून चांगल्या पद्धतीने समजेल. ठीक आहे. तर आज आपण इथेच थांबूया. सर्वांनी छानपैकी हा व्हिडिओ 2-4 वेळेला 5 वेळेला परत परत बघा. म्हणजे बऱ्याच गोष्टी तुमच्या त्याच्यामधील क्लिअर होतील. तुमच्या पुस्तकामध्ये नामाची बरीचशी उदाहरणं दिलेली आहेत, ती छानपैकी वाचून घ्या आणि त्यानंतर बघा की तुम्हाला काय त्यामध्ये अडचणी येते. ठीक आहे. नामाची सगळी उदाहरणं सगळ्यांनी वाचून घ्या. आज आपण थांबूया. सगळ्यांना बाय बाय. टेक केअर अँड गुड नाईट. Thank you everyone. हो हो बरोबर आहे. ओके. ओके ओके. थँक्यू प्रणिता. चला बाय.